पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। भाजप नेते शुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली। ही घटना उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील मध्यमग्राम परिसरात बुधवारी रात्री घडली आहे। चंद्रनाथ रथ हे आपल्या गाडीतून घरी जात असताना काही हल्लेखोरांनी त्यांची गाडी अडवली। त्यानंतर जवळून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला। गोळ्या डोक्यात, छातीत आणि पोटात लागल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झालाय। मिळालेल्या माहितीनुसार हल्लेखोर चंदेरी रंगाच्या कारमधून आले होते। त्यांनी आधी रथ यांच्या गाडीचा पाठलाग केला आणि नंतर रस्त्यात गाडी थांबवत बेछूट गोळीबार केला। या हल्ल्यात रथ यांचा सुरक्षा रक्षकही जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। चंद्रनाथ रथ हे शुभेंदू अधिकारी यांचे अत्यंत विश्वासातील व्यक्ती मानले जात होते। गेली अनेक वर्ष ते त्यांच्यासोबत काम करत होते। विधानसभा निवडणुकीतही त्यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती। त्यामुळे त्यांच्या हत्येनंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालेत। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे। प्राथमिक माहितीनुसार हल्लेखोरांनी जवळपास 12 गोळ्या झाडल्याचं सांगितलं जात आहे। पोलिसांनी संपूर्ण परिसरात नाकेबंदी केली असून तपास वेगाने सुरू आहे। पश्चिम बंगालमध्ये रक्तरंजित राजकारणाचा खेळ अनेक दशकांपासून पाहायला मिळतोय। ममता बॅनर्जी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यात शांतता निर्माण होईल, नागरिक सुरक्षित वातावरणात जीवन जगतील अशी अपेक्षा होती। मात्र वास्तवात हत्या, लुटमार आणि लैंगिक अत्याचारांच्या घटना थांबताना दिसत नाहीयेत। यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशानंतर आता बंगालमध्ये बदल घडेल, हिंसाचार थांबेल आणि राज्यात शांत वातावरण निर्माण होईल अशी आशा नागरिकांना होती। पण सत्ता स्थापनेपूर्वीच भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांच्या पीए चंद्रनाथ रथ यांच्या हत्येनं पुन्हा एकदा बंगाल हादरलाय। या घटनेनंतर राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। भाजप सत्ता स्थापन केल्यानंतर बंगालला खरंच शांत वातावरण मिळणार का, की रक्तरंजित संघर्षाचं राजकारण असेच सुरू राहणार असा सवाल आता सामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। We have started the investigation. We have seized a vehicle which was used for the crime purpose. On investigation, it has been found that its number plate has been tampered. The vehicle, actually, the number plate that has been used belongs to a vehicle in Siliguri, but actually it is a tampered number. We have seized from the spot few fired cartridges as well as live rounds. We are processing the information that we have got so far, and at this moment I think it is the information. This is the only information that I can divulge at this moment. Okay.